जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, गोकुळ असेल, बँक असेल, अनेक निवडणुका डोळ्यासमोर आहेत, मार्केट कमिटी डोळ्यासमोर येत एकाच प्लॅटफॉर्म येण्यासाठी प्रयत्न करणं, भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि एक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, लोकांच्या आग्रहाखातर ऐकून घ्या, आजचा प्रवेश आपण हे करत आहोत. जेव्हा आपण लोकांसाठी काम करत असतो, लोकांसाठी विचार करत असतो, त्यांच्यासाठी वेळ काढत असतो, तर आपल्या ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रेमापणे येणं हे मला वाटते ते आपले कर्तव्य समजून आलेले आहेत. दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यातून अरुण डोंगरे साहेब यांच्यावरती प्रेम करणारे अनेक नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, आज मुंबईपर्यंत प्रवास करून डोंगरे साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज कोल्हापूरपासून मुंबई इथंपर्यंत आलेले आहेत. साहेब, खरं बघायला गेलं तर आजपर्यंत राष्ट्रवादीच्या विचारांवरती आपण काम केलेलंच आहे, मात्र खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादीमध्ये आता आपला प्रवेश होतोय. काय भावना काय आहे साहेब? पूर्वीपासून काँग्रेसचा मुख्य प्रवाह हा भारतात पण आणि राज्यात पण चालू होता, पण अलीकडे स्थित्यंतर फार झालेले आहेत. अनेक पार्ट्या तयार झालेल्या आहेत. मग त्याबरोबर भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, बरेच गेली 3-4 वर्षे आमचा मुलगा राष्ट्रवादीचा सरचिटणीस प्रदेशावर काम करत असल्याकारणानं आणि आम्ही काँग्रेसमध्ये काम करताना किंवा काम करताना आम्ही त्याला आशीर्वाद देत असताना पुढचं भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि त्यातून सगळ्या कार्यात रेटा होता की बाबा मुलगाच काय, आपण सगळीच आता राष्ट्रवादीच्या भूमिकेने घेणं गरजेचं आहे. अजितदादांचे तुमचे जुने संबंध आहेत, मुश्रीफ साहेबांचे जुने संबंध आहेत, आणि ह्यातून आपण एकत्र एक्शन पार्टी करण्याकरिता जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, गोकुळ असेल, बँक असेल, अनेक निवडणुका डोळ्यासमोर आहेत, मार्केट कमिटी डोळ्यासमोर येत एकाच प्लॅटफॉर्म येण्यासाठी प्रयत्न करणं, भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि एक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, लोकांच्या आग्रहाखातर ऐकून घ्या, आजचा प्रवेश आपण हे करत आहोत. खरं बघायला गेलं तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघत असतोय डोंगरे परिवारावरती असणारं लोकांचं जे प्रेम असते ते लोक आपल्या कृतीतून दाखवत असतात. मात्र साहेब, गावखेड्यातून आज आपल्या या प्रवेशासाठी जवळपास शेकडो लोक मुंबईपर्यंत प्रवास करून येत आहेत. ह्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या, नेते मंडळींच्या असलेले आपल्याप्रती प्रेम आहे, या प्रेमाबद्दल साहेब काय वाटतं? मुद्दा एकच आहे, जेव्हा आपण लोकांसाठी काम करत असतो, लोकांसाठी विचार करत असतो, त्यांच्यासाठी वेळ काढत असतो, तर आपल्या ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रेमापणे येणं हे मला वाटते ते आपले कर्तव्य समजून आलेले आहेत. त्यामुळे हा ते नवीन असं काही नाही, एकमेकाला हे देवा नाही. आज आपला कार्यक्रम आहे, आपल्या नेत्याचा कार्यक्रम आहे आणि आपण हजर राहिलं पाहिजे, आपल्या साक्षीने हा कार्यक्रम व्हावा म्हणून उत्स्फूर्त लोक आलेले आहेत. खरं बघायला गेलं तर साहेब, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आता वाढत आहे. राष्ट्रवादी ॲक्शन मोडवरती आता बघायला मिळत असते. तुमच्या या प्रवेशानं राष्ट्रवादीची ताकद अजून एक बळकट होणार आहे राधानगरी, भुदरगड तसेच आजरा तालुक्यामध्ये. खरं बघायला गेलं तर उद्याची जी काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साहेब कार्यकर्त्यांना काय संदेश द्या? जिल्हा लेवलला केडरच्या लेवलला आपले काम करत असताना राष्ट्रवादी केडर पार्टी आहे, आणि मग जिल्हा बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, सगळीकडं राष्ट्रवादीचं प्रभुत्व आहे. आणि येथेल्या निवडणुकीत जिल्हा पंचायत समितीसुद्धा राष्ट्रवादी विचारायची असावी की येथेली बँकेची निवडणूक होणार, दूध संघाची निवडणूक होणार, अनेक निवडणुका आता होणार आहेत. आणि कसे ऐकून घ्या, राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष कसा राहील या जिल्ह्यात ह्याच्यापासून कार्यकर्त्यांचा मनाची इच्छा झाल्या कारण आज आपण असा प्रवेश करत आहे. आता एकच आहे, आरक्षण हे पहिले डिक्लेअर झालं पाहिजे. जसं आता महिला आरक्षण जिल्हा झालेलं आहे, तसं तालुका लेवलला सुद्धा आरक्षण काय काय होतं आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यावर बऱ्याचपैकी कॉम्बिनेशन होणार आहे. महायुती आता एकच आहे की लढत कशी असणार आहे, महायुती एकत्र येऊन लढणार आहेत कारण आपले पक्ष असू करणार आहेत. हा राज्य लेवलचा विषय असल्याकारणानं हा जो पण निर्णय होत नाही तो पण आपण ह्याच्यावर बोललेलं बरं. खरं बघायला गेले तर आज माननीय अरुण डोंगरे साहेबांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश आहे, त्या निमित्ताने आज आपण त्यांच्या समवेत संवाद साधलेला आहे. साहेब, आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.